लास्ट लेक्चरला आपण काय बघत होतो? लास्ट लेक्चरला आपण डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री बघितलं, व्हॉट इज मॅटर, आणि मॅटरला आपण काय करत होतो? क्लासिफाय करत होतो. तर मॅटरला मेनली किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते आहेत दोन टाइप? तर पहिला टाइप आहे मॅटर इज क्लासिफाइड डिपेंडिंग अपॉन इट्स केमिकल कंपोजिशन, आणि पहिला टाइप आहे मॅटर इज क्लासिफाइड डिपेंडिंग अपॉन इट्स फिजिकल स्टेट. काय तर एक तर मॅटर सॉलिड स्टेट मध्ये असेल किंवा लिक्विड स्टेट मध्ये असेल किंवा गॅशियस स्टेट मध्ये असेल. मग आपण आता डिस्कस करत होतो ना, कोणता डिस्कस करत होतो? क्लासिफिकेशन ऑफ मॅटर डिपेंडिंग अपॉन व्हाट? तो डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन. डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन. सो डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन आपण मॅटरला किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन मॅटर इज मेनली क्लासिफाइड इनटू हाऊ मेनी टाइप्स? मॅटर इज मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज प्युअर सबस्टन्सेस. पहिला कोणता आहे तर प्युअर सबस्टन्स आहे, आणि दुसरा कोणता होता तर मिक्सचर्स होता. ठीक आहे. आता आपण लास्ट लेक्चरला डिस्कस करत होतो की प्युअर सबस्टन्स जे आहेत ते आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते दोन टाइप आहेत? एलिमेंट्स आणि काय तर कंपाऊंड्स. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हटलेलं की क्वेश्चन मार्क ठेवा. वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अँड वन ऑर मोर टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. मी काय म्हटलं तुम्हाला लास्ट लेक्चरला? एक क्वेश्चन ठेवा म्हटलेलं. काय क्वेश्चन ठेवा की एलिमेंट म्हणजे काय? A matter which is made up of only one type of constituent particle. हा प्रश्न. मग एलिमेंटचा पण डेफिनेशन काय म्हटलेलं? अ मॅटर अशी वस्तू, अ मॅटर which is made up of only one type of what? One type of constituent particle. A matter which is made up of only one type of constituent particle is called what? Is called element. ही एक डेफिनेशन बघितलेली लास्ट लेक्चरला. हो. नेक्स्ट डेफिनेशन काय होती? कंपाऊंड. आपण कंपाऊंड काय म्हटलं? कंपाऊंड म्हणजे काय म्हटलं? अ मॅटर which is made up when two or more, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, two or more different type of constituent particles combine with each other. दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय करतात? कंबाईन करतात एक दुसऱ्यामध्ये. कंबाईन विथ ईच अदर इन डेफिनाइट प्रपोर्शन. बघा, a matter which is made up from when two or more different type of constituent particle, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कंबाईन होतात एक दुसऱ्यामध्ये पण एका डेफिनेट प्रपोर्शन मध्ये, तेव्हा काय फॉर्म होतं तर कंपाऊंड. तर मी म्हटलं तुम्ही काय करा, लास्ट लेक्चरला मी म्हटलं की तुम्ही काय करा, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ह्या पर्टिक्युलर ह्याच्यावरती काय करा, कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. हे बघा, आपण काय म्हटलं, ऋषी कनादनी आणि डेमोक्रिटस जे सायंटिस्ट होते, ऋषी कनाद आणि डेमोक्रिटस, त्यांनी काय म्हटलं की तुम्ही मॅटरला डिवाइड करत जा. मॅटरला तुम्ही डिवाइड करत गेला तर तुम्हाला स्मॉलेस्ट पार्टिकल मिळेल. काय मिळेल? स्मॉलेस्ट पार्टिकल मिळेल की जो डिवाइड होणार नाही. आणि जो स्मॉलेस्ट पार्टिकल मिळेल आणि जो डिवाइड होणार नाही आपण त्याला काय म्हणतो? ॲटम म्हणतो. काय म्हणतो? ॲटम म्हणतो. तर
जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेम टाइप ऑफ और डिफरंट टाइप ऑफ, बघा when two or more दोन किंवा दोन पेक्षा जास्त, when two or more different type of constituent atom combine they form molecule. ते काय फॉर्म करतात तर मॉलिक्यूल फॉर्म करतात. ह्याचं मीनिंग काय आहे बघा, मी काय म्हटलं की जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त टू और मोर डिफरंट टाइप असू देत किंवा सेम टाइप असू देत, टू और मोर सेम ऑल डिफरंट टाइप, हे बघा मी काय म्हटलं की जेव्हा दोन किंवा जास्त दोन पेक्षा सेम किंवा डिफरंट टाइप ऑफ ऍटम, सेम किंवा डिफरंट टाइप ऑफ ऍटम कंबाईन होतात, एक दुसऱ्याबरोबर काय होतात कंबाईन होतात, तर ते काय फॉर्म करतात तर मॉलिक्यूल फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, मॉलिक्यूल फॉर्म करतात. आता असं का म्हटलं की ऍटम जो आहे तो सेम टाइपचा पण असू शकतो आणि डिफरंट टाइपचा पण असू शकतो, असं का म्हटलं, ह्याचं रिझन हा आहे, जर मी O2 मॉलिक्यूल म्हटलं, ऑक्सिजन O2 हा मी मॉलिक्यूल म्हणणार, O2 हा मी काय म्हणणार आहे मॉलिक्यूल म्हणणार, H2 हा पण काय आहे मॉलिक्यूल म्हणणार, कारण त्यामध्ये एकापेक्षा जास्त टाइप ऑफ ऍटम्स आहेत. N2 पण काय आहे तर मॉलिक्यूल आहे, N2 पण काय आहे तर मॉलिक्यूल आहे. आता O2 जर बघितला तर हा असतो O डबल बॉन्ड O, म्हणजे ऑक्सिजनचे ऍटम किती असतात दोन, दोन ऑक्सिजनचे ऍटम काय फॉर्म करतात ऑक्सिजन मॉलिक्यूल, दोन हायड्रोजनचे ऍटम काय फॉर्म करतात हायड्रोजन मॉलिक्यूल, दोन नायट्रोजनचे ऍटम काय फॉर्म करतात तर नायट्रोजन काय फॉर्म करतात तर मॉलिक्यूल. ओके, आता हे तर समजते जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेम टाइप ऑफ ऍटम, सेम टाइप ऑफ ऍटम, ऑक्सिजन सेम टाइप ऑफ ऍटम, हायड्रोजन सेम टाइप ऑफ ऍटम, नायट्रोजन सेम टाइप ऑफ ऍटम काय होतात कंबाईन होतात, काय होतात कंबाईन होतात, तर काय फॉर्म होतो मॉलिक्यूल फॉर्म होतो. ठीक आहे, आता परत बघा CO2 काय आहे CO2. आता CO2 कसा असतो, C डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O, परत NO2, एकापेक्षा जास्त टाइप ऑफ ऍटम आहेत ना, आता NO2 मध्ये काय असतं N सिंगल बॉन्ड O डबल बॉन्ड O, इथं मायनस इथं प्लस, हे सोडून द्या, पण इथं लक्षात घ्या की इथं नायट्रोजन ऑक्सिजन डिफरंट टाइप ऑफ ऍटम आहेत, दोन्ही ऑक्सिजन सेम का असत नाहीत, दोन सेम ऍटम आहेत आणि एक डिफरंट ऍटम आहे. ठीक आहे, परत दोन सेम ऍटम आहे एक डिफरंट ऍटम आहे, परत HCl एक डिफरंट हायड्रोजन डिफरंट ऍटम आहे आणि क्लोरीन पण काय आहे डिफरंट ऍटम आहे. मग मी काय म्हणते, जेव्हा दोन और दोन पेक्षा जास्त डिफरंट सेम और काय म्हटलेलं डिफरंट, सेम म्हणजे कोण O2 H2 N2 सेम टाइप ऑफ ऍटम आणि डिफरंट काय CO2 NO2 HCl. सो when two or more same or different type of constituent atom काय झाले कंबाईन झाले, तर त्यांनी काय फॉर्म केलं मॉलिक्यूल. म्हणजे जो मॉलिक्यूल आहे तो सेम टाइप ऑफ ऍटम पण असू शकतो, जो मॉलिक्यूल आहे तो सेम टाइप ऑफ ऍटमचा पण बनलेला असू शकतो आणि जो मॉलिक्यूल आहे तो डिफरंट टाइप ऑफ ऍटम चाही बनवू शकतो. आता जो मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल म्हणजे काय, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम कंबाईन झाले तो मॉलिक्यूल झाला. आता जरा इथे लक्ष द्या बाळांनो, मी म्हटलं की तुम्ही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कडे लक्ष द्या, कशाकडे लक्ष द्या म्हटलेलं होतं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कडे लक्ष द्या. तर एलिमेंट जे आहे, जे पर्टिक्युलर एलिमेंट आहे, बघा मी काय सांगते, जो एलिमेंट आहे हा, त्या एलिमेंट मध्ये काय म्हटलं वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, एलिमेंट इज मेड अप ऑफ वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, म्हणजे थ्रू आउट जो काय एलिमेंट आहे त्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय असणार आहे सेम. आता हा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, प्लीज लक्ष देऊन बघा, प्लीज लक्ष देऊन बघा, प्लीज लक्ष देऊन ऐका,
हा जो वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, हा जो वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे हा ऍटम ही असू शकतो, जो वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे हा ऍटम ही असू शकतो और मॉलिक्यूल ही असू शकतो, और मॉलिक्यूल ही असू शकतो. पण मॉलिक्यूल काय, मॉलिक्यूल ऑफ सेम टाइप ऑफ ऍटम. काय म्हटलं मी, पर्टिक्युलरली एलिमेंटची डेफिनेशन में आपण काय म्हटली, एलिमेंट विच इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. एलिमेंट असे असतात की ज्यामध्ये थ्रू आउट एकच टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो. मग जो तो वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो तो ऍटम असू शकतो, म्हणजे सिंगल ऍटम ही असू शकतो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, किंवा तो पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मॉलिक्यूल ही असू शकतो. काय असू शकतो, मॉलिक्यूल ही असू शकतो. पण जो मॉलिक्यूल असणार आहे तो मॉलिक्यूल कशाचा असणार आहे, मॉलिक्यूल ऑफ सेम टाइप ऑफ ऍटम. मग हे जे O2 लिहिलं मॉलिक्यूल, किंवा H2 मॉलिक्यूल लिहिलं, किंवा N2 मॉलिक्यूल लिहिलं, कोणते मॉलिक्यूल्स लिहिले, O2 मॉलिक्यूल, H2 मॉलिक्यूल आणि N2 मॉलिक्यूल, Cl2, Br2, I2, हे जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, हे जे मॉलिक्यूल्स आहेत हे मॉलिक्यूल सेम ऍटम पासून बनलेत. ह्या दोन्हीमध्ये ऍटम कोणते आहेत, ऑक्सिजन. ह्या दोन्हीमध्ये ऍटम कोण आहेत, हायड्रोजन. ह्या दोन्हीमध्ये ऍटम कोण आहेत, नायट्रोजन. दोन्हीमध्ये ऍटम कोण असणार आहेत, क्लोरीन. दोन्हीमध्ये ऍटम कोण असणार आहेत, ब्रोमीन. दोन्हीमध्ये ऍटम कोण असणार आहेत, आयोडीन, I2. सो एलिमेंट जेव्हा आपण वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणतो तर तो वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍटम ही असू शकतो, किंवा तो वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मॉलिक्यूल ही असू शकतो. मॉलिक्यूल ऑफ सेम टाइप ऑफ ऍटम असू शकतो, मॉलिक्यूल ऑफ सेम टाइप ऑफ ऍटम ही असू शकतो. तुमच्या डोक्यात असे प्रश्न चालले असतील, मग असं कसं म्हणताय तुम्ही ऍटम किंवा हे जे काय म्हणताय. इथं लक्ष, मॅटर म्हणजे काय म्हटलंय, मॅटरला तुम्ही डिवाइड करत गेला तर ऍटम मिळतं. मग तो ऍटम एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम कंबाईन झाले तर मॉलिक्यूल फॉर्म होतं. मॉलिक्यूल हा स्मॉलेस्ट पार्टिकलच असतो, तर त्या मॉलिक्यूलला आपण डिवाइड करू शकतो पण ऍटमला डिवाइड करू शकत नाही. मग जर दोन किंवा जास्त सेम किंवा डिफरंट टाइप ऑफ ऍटम, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेम किंवा डिफरंट टाइप ऑफ ऍटम कंबाईन होतात तर तो काय फॉर्म करतो, मॉलिक्यूल. मग मॉलिक्यूल कोणता सांगितला, O2, H2, N2. पण हा जो मॉलिक्यूल बनलाय ह्यामध्ये दोन्ही ऍटम्स काय आहेत, सेम. हा जो H2 मॉलिक्यूल बनलाय ह्यामध्ये दोन्ही ऍटम्स काय आहेत, सेम. हा N2 जो बनलाय त्यामध्ये दोन्ही ऍटम्स काय आहेत, सेम. तसा Cl2 असू शकतो, Cl2 आहे, Br2 आहे, I2 आहे, F2 आहे, Br2 that is bromine molecule, iodine molecule, fluorine molecule हे असू शकतो. मीन्स सेम टाइप ऑफ ऍटम, मॉलिक्यूल ऑफ सेम टाइप ऑफ ऍटम ही असू शकतो, किंवा मॉलिक्यूल हा डिफरंट टाइप ऑफ ऍटम ही असू शकतो. मग बघा हा मॉलिक्यूल CO2 आहे, ह्यामध्ये ऑक्सिजन, ह्यामध्ये डिफरंट ऍटम कोण आहेत, कार्बन आणि ऑक्सिजन. NO2 मध्ये डिफरंट ऍटम कोण आहेत, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. मग आपला जो प्रिडिक्शन, आपला जो लक्ष होता तो टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कडे होता. मग जर एखादा एलिमेंट आहे त्या एलिमेंट मध्ये जो पार्टिकल असणार आहे तो एलिमेंट मधला पार्टिकल स्वतः एक ऍटम ही असू शकतो किंवा मॉलिक्यूल ही असू शकतो. पण तो मॉलिक्यूल कशाचा बनलेला पाहिजे, तो मॉलिक्यूल सेम टाइप ऑफ ऍटमचा बनलेला पाहिजे. तो मॉलिक्यूल सेम टाइप ऑफ ऍटमचा बनलेला पाहिजे. आता ह्याचा आणि इनडिस्टिंग्विश एलिमेंट्स बद्दल आपण म्हणजे काय करूया, थोडं जास्त डिस्कस करूया. एलिमेंट्स बद्दल बघूया. टोटल अर्थ वर एलिमेंट किती आहे, टोटल एलिमेंट ऑन अर्थ किती आहे, टोटल एलिमेंट्स ऑन अर्थ किती आहे, टोटल एलिमेंट्स ऑन अर्थ 118 एलिमेंट्स आहे. किती एलिमेंट्स आहे, 118 एलिमेंट्स आहेत. आणि हे 118 एलिमेंटचे ऍटम्स वेगवेगळे आहेत, सेम नाही आहेत. ऍटम्स काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 118 एलिमेंट्स घेतले तर त्या 118 एलिमेंट्सचे ऍटम्स जे आहेत
त्यांचा फिजिकल प्रॉपर्टी, त्यांचा मास, त्यांचा साईज, त्यांचा मेल्टिंग पॉइंट, त्यांचा बॉइलिंग पॉइंट सगळं काय असणार आहे, वेगळं असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मी आयर्न एलिमेंट कन्सिडर केला, Fe म्हणजे कोण असतं तर आयर्न हा एलिमेंट कन्सिडर केला, तर ह्या आयर्न एलिमेंट मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असणार आहेत, आयर्न ह्या एलिमेंट मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहेत ते कोणाचे असणार आहेत तर आयर्नचेच असणार आहेत, Fe. परत इथं कोण असणार आहे, 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 Fe. आयर्न. परत आयर्न. परत आयर्न. आयर्न. हा मोनोएटॉमिक असतो, म्हणजे सिंगल ॲटम पासून फॉर्म झालेला असतो. आयर्न जेव्हा मी एलिमेंट म्हणते तर त्या आयर्न एलिमेंटला मग जर डिवाइड करत करत गेले तर मला आयर्न ॲटम मिळेल. काय मिळेल, आयर्न. आयर्न कशाच्या स्टेट मध्ये मिळेल, ॲटमच्या स्टेट मध्ये. तसंच जर मी ऑक्सिजन एलिमेंट कन्सिडर केला तर ऑक्सिजन जेव्हा अर्थवर एक्झिस्ट होतो तेव्हा तो कंबाईन स्टेट मध्ये एक्झिस्ट होतो, म्हणजे O2. मग जर ऑक्सिजन गॅस मी म्हटली, ऑक्सिजन गॅस हा जर मी एलिमेंट कन्सिडर केला तर ऑक्सिजन O2 असतो. मग जर मी O2 म्हटलं, O2 गॅस म्हटली तर O2 गॅस मध्ये कॉन्स्टिट्यूएंट जे पार्टिकल्स असणार आहेत ते कशाचे असणार आहेत, ऑक्सिजनचे. पण ते कशाच्या स्टेट मध्ये असणार आहेत, मॉलिक्यूल. सगळे काय असणार आहेत, O2 मॉलिक्यूल आहे हा. हे सगळे कोणते आहेत, O2 मॉलिक्यूल. ह्याला पण आपण काय म्हणणार आहे, एलिमेंटच म्हणणार आहे. O2 मॉलिक्यूल्स पासून जो ऑक्सिजन आपल्याला मिळतो त्याला आपण एलिमेंटच म्हणणार आहे. ऑक्सिजन इज एन एलिमेंट अँड ऑक्सिजन गॅस इज ऑल्सो एन एलिमेंट. बाय बिकॉज whenever oxygen is formed on the earth, जर ऑक्सिजन फ्री स्टेट मध्ये फॉर्म होतो तर तो O2 म्हणूनच फॉर्म होतो. म्हणजे जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे एलिमेंटचा तो ॲटमच्या स्टेट मध्ये असतो, जसा की आयर्न आहे. आणि मॉलिक्यूलच्या स्टेट मध्ये असू शकतो, पण मॉलिक्यूल काय आहे, सेम टाइप ऑफ ॲटम. मग फॉर एक्झाम्पल हायड्रोजन जर म्हटलं तर अर्थवर एक्झिस्ट होताना हायड्रोजन कोणत्या स्टेट मध्ये एक्झिस्ट होते, गॅशियस स्टेट मध्ये. म्हणजे तर काय असणार आहे, H2, 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 परत H2, परत H2, परत H2, परत H2, इथं H2, H2 ॲटम, सगळे H2 ॲटम्स असणार आहेत. हायड्रोजन गॅस जी आहे ही कशाची बनलेली असणार आहे, H2 मॉलिक्यूल, सॉरी ॲटमची नाही, H2 मॉलिक्यूल पासून काय झालेली असणार आहे, बनत असते. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट मध्ये एकाच टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे काय, तर जर आयर्न एलिमेंट म्हटला तर त्यामध्ये सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कशाचे असणार आहेत, आयर्नचे. जर ऑक्सिजन एलिमेंट म्हटला तर त्यामध्ये सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कशाचे असणार आहेत, ऑक्सिजनचे. जर मी हायड्रोजन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कन्सिडर केला तर त्यामध्ये हायड्रोजन जर मी एलिमेंट कन्सिडर केला तर त्यामध्ये एकाच टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मिळणार, ते कशाचे मिळणार आहेत तर हायड्रोजनचे. मग जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा पॉइंट डिस्कस करणार आहे, कोणता पॉइंट डिस्कस करणार आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ पर्टिक्युलर ॲटम, त्यावेळी तुम्हाला समजेल की एलिमेंट हा एकापेक्षा म्हणजे 118 एलिमेंट जे वेगवेगळे आहेत ते कसे एक दुसऱ्यापासून वेगवेगळे आहेत, त्याच्या स्ट्रक्चर मध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला कधी समजेल, जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टडी करणार आहे. काय स्टडी करणार आहे, जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा पॉइंट स्टडी करणार आहे त्यावेळी आपल्याला इन डिटेल मध्ये समजेल की 118 एलिमेंट कसे वेगळे आहेत एक दुसऱ्यांपासून. मला वाटतं माहिती असेल तुम्हाला, पण जर माहित जरी नसेल की 118 एलिमेंट एक दुसऱ्यापासून कसे वेगळे आहेत तर वी विल डिस्कस अबाउट इट, नो प्रॉब्लेम. बट एलिमेंटचा जो म्हणतो, एलिमेंट इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जो म्हणतो तो एक टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा काय असू शकतो, एक टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल तो काय असू शकतो, वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे काय असू शकतो, वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जर असेल तर तो ॲटॉमिक स्टेट मध्ये पण असू शकतो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, किंवा मॉलिक्युलर स्टेट मध्ये पण असू शकतो. पण जो मॉलिक्यूल असणार आहे तो सेम ॲटम पासून बनलेला असणार आहे, लाईक O2, H2, N2, Cl2, Br2, I2, ओके, P4, S8, हे सगळे पर्टिक्युलर एलिमेंट्स. आता टोटल एलिमेंट्स किती आहेत म्हटले मी, टोटल एलिमेंट्स किती आहेत, 118. परत हे जे एलिमेंट्स आहेत ना, ह्या एलिमेंट्सला पण फर्दर क्लासिफाय केले. ह्या एलिमेंट्स, टोटल एलिमेंट्स ऑन अर्थ किती आहेत, 118 एलिमेंट्स आहेत.
आणि ह्या 118 एलिमेंट्सना परत किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो आपण? 3 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स आणि कशामध्ये क्लासिफाय करतो तर मेटलॉइड्स. काय म्हटलं बघा, जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? त्या एलिमेंट्सला आपण 3 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते 3 टाइप्स आहेत तर मेटल्स, नॉन मेटल्स आणि कोण आहेत तर मेटलॉइड्स आहेत. माझ्या मते तुम्ही पिरियोडिक टेबल बघितलाय, हा 10th स्टँडर्ड मध्ये पिरियोडिक टेबल बघितलाय. त्या पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंट्स ते म्हटलंय की किती आहे टोटल एलिमेंट्स? 118 एलिमेंट्स आहेत. मग जर ते 118 एलिमेंट्स जर बघितले तर ते 118 एलिमेंट्स आहेत ते परत काय केले? क्लासिफाय केले. काय? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मध्ये झिगझॅग लाईन आहे मेटलॉइड्सची, जी मेटल्स आणि नॉन मेटल्सला काय करते तर एक दुसऱ्यापासून सेपरेट करते. ठीक आहे. आता एखादा एलिमेंट जर असेल तर त्या एलिमेंटला आपण रिप्रेझेंट करण्यासाठी, एखाद्या एलिमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी वी यूज सिम्बॉल्स. आपण एखाद्या एलिमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी काय वापरतो? सिम्बॉल्स वापरतो. मग ते सिम्बॉल्स कसे वापरतो तर त्यांच्या इंग्लिश नेम्स वरनं, म्हणजे त्या एलिमेंटच्या इंग्लिश नेम्स वरनं किंवा त्याच्या पर्टिक्युलरली लॅटिन नेम्स वरनं किंवा त्याच्या ग्रीक नेम वरनं. म्हणजे एलिमेंट्स जे आहेत त्यांना लॅटिन नेम्स पण आहेत, ग्रीक नेम्स पण आहेत आणि इंग्लिश नेम्स. इंग्लिश नेम्स म्हणजे आपल्याला जेवढे माहित आहेत ते सगळे इंग्लिश नेम्स आहेत. ब्रिटिश इंग्लिश नेम्स आपल्याला सगळे माहित आहेत. पण त्यांना ग्रीक नेम्स जे आहेत किंवा लॅटिन नेम्स जे आहेत, मग थोडे एलिमेंट्स जे आहेत त्यांना नाव आपण इंग्लिश मध्ये देतो पण त्यांचा सिम्बॉल जे आहे ते त्यांच्या ग्रीक लेटर्स पासून काय केलेला आहे? रिप्रेझेंट केलेला आहे. त्याचा जो सिम्बॉल आहे तो काय केलेला आहे? त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा सिम्बॉल काय केलेला आहे तर ग्रीक लेटर पासून केलेला आहे. मग आता काय ग्रीक लेटर पासून केलाय म्हणजे, तर बघा व्हेनेवर तुम्ही एखाद्या एलिमेंटचा सिम्बॉल लिहिताय तर तो सिम्बॉल त्याच्या नावावरनं लिहितो आपण. नावावरनं लिहितो म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल हायड्रोजन हा नाव आहे एलिमेंटचा. पहिला एलिमेंट, सगळ्यात पहिला एलिमेंट कोण आहे? हायड्रोजन आहे. ठीक आहे. मग हायड्रोजनचा सिम्बॉल मी काय लिहिणार आहे? कॅपिटल एच. सिम्बॉल काय लिहिणार आहे? कॅपिटल एच. म्हणजे पहिला अल्फाबेट यूज करणार. काय यूज करणार? पहिला अल्फाबेट यूज करणार. नेक्स्ट सेकंड एलिमेंट कोण आहे? हेलियम आहे. सेकंड एलिमेंट कोण आहे? हेलियम. आता हायड्रोजनला एच घेतला आणि हेलियमला पण एच घेतला तर कन्फ्यूज होतं ना, त्यामुळे आपण काय करतो? सम केसेस मध्ये सेकंड लेटर यूज करतो. सम केसेस मध्ये सिम्बॉल्स मध्ये त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा नाव देण्यासाठी त्याचा सेकंड लेटर पण आपण काय करतो? यूज करतो. पण जो सेकंड लेटर आपण इथे रिप्रेझेंट करणार तो कायम स्मॉल लेटर मध्ये असायला पाहिजे. Whenever you are representing an element with the help of symbol, जेव्हा कधीही तुम्ही एखाद्या एलिमेंटला with the help of symbol काय करत असताय? रिप्रेझेंट करत असताय, त्यावेळी पहिला लेटर कॅपिटल असतो. त्या सिम्बॉलचा पहिला लेटर काय असतो? कॅपिटल असतो. आणि जर दुसरा लेटर प्रेझेंट असेल, दोनच मॅक्झिमम दोनच सिम्बॉल लेटर्स, जेव्हा सिम्बॉल्स आपण रिप्रेझेंट करतो तेव्हा दोन लेटरनेच सिम्बॉल करतो. फर्स्ट लेटर इज कॅपिटल आणि जर सेकंड लेटर प्रेझेंट असेल तर तो ऑलवेज स्मॉल असतो. सेकंड लेटर जर ऑलवेज इफ प्रेझेंट, जर सेकंड लेटर प्रेझेंट असेल तर तो कसा असतो तर स्मॉल असतो. ठीक आहे. आता हेलियम झाला. फॉर एक्झाम्पल आता सोडियम. सोडियमचा जो लॅटिन नेम आहे तो काय आहे बघा? सोडियम. लक्षात, सोडियम. आता सोडियमचा लॅटिन नेम काय आहे? नॅटियम. नॅटियम आहे, नॅटियम. मग सोडियमला आपण त्याचा लॅटिन नेमनं सिम्बॉल्स देतो. काय लॅटिन नेमनं सिम्बॉल देतो? Na. कारण सोडियमचा लॅटिन नेम काय आहे? नॅटियम आहे. त्या नॅटियम वरनं आपण त्या एलिमेंटचा काय देतो तर सिम्बॉल रिप्रेझेंट करतो. त्या एलिमेंटचा आपण काय करतो तर सिम्बॉल काय करत असतो तर रिप्रेझेंट करत असतो. तसंच लीड, तसंच कोणतं? लीड. आता लीड जे आहे त्या लीडला त्याचा लॅटिन नेम काय आहे तर प्लंबम आहे. लीडचं लॅटिन नेम काय आहे तर प्लंबम. काय आहे? प्लंबम. मग लीडचं लॅटिन नेम प्लंबम आहे, त्यामुळे आपण त्याला रिप्रेझेंट करताना कसं करतो? सिम्बॉल कसं देतो? पी आणि दुसरा लेटर काय घेतो? बी. असं नाही की दुसरा लेटर हाच असायला पाहिजे. ह्या पर्टिक्युलर ह्याच्यामधला कोणीही असू शकतो, पण जो आपण दुसरा लेटर घेतोय तो स्मॉल द्यायला पाहिजे. पहिला लेटर कॅपिटल, दुसरा लेटर काय असतो? स्मॉल. लीड.
टीन. आता कोणतं सांगते? टीन. टीन म्हणजे कोण असतं तर स्टॅन्टनम असतं. टीन म्हणजे कोण असतं? स्टॅन्टनम. टीनचं लॅटिन नेम काय आहे? स्टॅन्टेनम. मग जेव्हा आपण पिरियोडिक टेबल मध्ये टीनला सिम्बॉल लिहितो तर टीनला सिम्बॉल लिहित असताना आपण काय लिहितो? SN. टीनला सिम्बॉल लिहित असताना आपण काय लिहितो तर SN. टीन म्हणजे काय असतं तर स्टॅन्टनम. मग स्टॅन्टनम साठी SN. बघा वेळेवर जे काही 118 एलिमेंट्स आहेत ते 118 एलिमेंट्सचं दरवेळी नाव लिहिणं खूप हेक्टिक होतं. त्यासाठी आपण काय केले? त्याला शॉर्ट फॉर्म काढले. शॉर्ट फॉर्म म्हणजे केमिकल सिम्बॉल्स फाइंड केले. त्या एलिमेंट्सचे काय फाइंड केले? केमिकल सिम्बॉल्स फाइंड केले. आणि जे काही केमिकल सिम्बॉल्स आहेत ते कसे घेतले तर त्याच्या नावावरनं. मग त्याचे इंग्लिश नेम्स किंवा लॅटिन नेम्स किंवा ग्रीक नेम्स वरनं ते सिम्बॉल्स रिप्रेझेंट केले. मग जेव्हा आपण सिम्बॉल लिहितो तर पहिला लेटर जो असेल तो कायम कॅपिटल असणार आहे. सिम्बॉलचा पहिला लेटर जो असेल तो कायम काय असणार आहे? कॅपिटल असणार आहे. आणि जो दुसरा लेटर आहे, जर दुसरा लेटर प्रेझेंट असेल तर दरवेळी दुसरा लेटर प्रेझेंट असणं गरजेचं नाही, पण जर दुसरा लेटर प्रेझेंट असेल तर तो स्मॉल लिहितो. लाईक हेलियमला काय लिहिला? He, सोडियमला Na. हा नॅटियम, लॅटिन नेम आहे नॅटियम, त्यावरनं त्याचा सिम्बॉल रिप्रेझेंट केला Na. लीड. लीड काय आहे? प्लंबम म्हणजे काय असतं तर Pb. टीन. स्टॅन्टनम. स्टॅन्टनम म्हणजे काय असतं तर SN. स्टॅन्टनम म्हणजे काय? त्याचं काय असतं तर SN असतं. स्टॅन्टनम. असे खूप सारे एलिमेंट्स आहेत. खूप सारे म्हणजे 118 एलिमेंट्स आहेत. आणि 118 एलिमेंट्सची नावं आपल्याला माहित आहेत. आपण इन डिटेल 118 एलिमेंट्स डिस्कस करायचे आहेत. तुमच्या बेसिक मध्ये पुढच्या लेक्चर्स मध्ये पिरियोडिक टेबल जेव्हा मी घेणार त्यावेळी परत एलिमेंट्स बद्दल आपण इन डिटेल काय करूया? डिस्कस करूया. एवढं लक्षात ठेवा की डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन मॅटरला क्लासिफाय करतो प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे डेफिनेट प्रपोर्शन, मिक्सचर्स म्हणजे काय असतं तर इनडेफिनेट. इनडेफिनेट म्हणजे कसंही कोणी मिक्स झालेलं असतं. मग प्युअर सबस्टन्सेस मेनली किती टाइप मध्ये क्लासिफाय केले जातात? एलिमेंट्स आणि कंपाऊंड. मग एलिमेंट्स हा असा मॅटर आहे जो एकाच टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलने बनलेला असतो. मग तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ॲटॉमी असू शकतो किंवा मॉलिक्युल असू शकतो, पण मॉलिक्युल कशाचा असायला पाहिजे? सेम ॲटमचा असायला पाहिजे. असे टोटल आपल्याला माहित असणारे किती एलिमेंट्स आहेत तर 118 एलिमेंट्स आहेत. मग ते जे काही 118 एलिमेंट्स आहेत त्याला फर्दर आपण क्लासिफाय करतो मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये क्लासिफाय करतो. 118 एलिमेंट्स आहेत, त्यांच्या स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, काय ऍप्लिकेशन्स पण वेगवेगळे आहेत. आणि त्यांचे केमिकल सिम्बॉल जेव्हा 118 एलिमेंट्स आहेत ते 118 एलिमेंट्सला विथ द हेल्प ऑफ केमिकल सिम्बॉल आपण रिप्रेझेंट करतो. कारण 10 वेळा आपण त्याचं नाव लिहित बसू शकत नाही. म्हणजे लिहू शकतो बट इट बिकम्स हेक्टिक, इट बिकम्स टाइम कन्झ्युमिंग. मग तेवढ्या एलिमेंटचं नाव लिहिण्यापेक्षा आपण त्याला सिम्बॉल्स दिलेत. मग ते सिम्बॉल्स आपण काय घेतो? फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे तर हायड्रोजनचा कॅपिटल H हा सिम्बॉल घेतला. हेलियम आहे, आता हायड्रोजन आणि हेलियमला दोघांना H दिलं तर चालेल का? नाही. म्हणून हेलियम साठी सेकंड लेटर पण काय केला? यूज केला. जेव्हा पण ज्या ज्या एलिमेंट्सच्या सिम्बॉल मध्ये सेकंड लेटर असेल तर तो सेकंड लेटर कायम काय असणार आहे? स्मॉल असणार आहे. थोडे तुम्हाला असे सिम्बॉल्स दिसतील की ज्याचे इंग्लिश नेम्स वरनं त्याचे सिम्बॉल्स रिप्रेझेंट केलेले नाही, पण त्यांच्या कशावरनं रिप्रेझेंट केलंय? पण त्यांच्या लॅटिन नेम्स वरनं केले. सोडियम म्हणजे नॅटियम, त्याचा त्यावरनं सिम्बॉल Na दिलाय. हा लीड. लीड म्हणजे प्लंबम, प्लंबम म्हणून Pb दिलाय. टीन. टीनचं लॅटिन नेम स्टॅन्टनम आहे म्हणून काय आहे? Sn. गोल्ड. गोल्ड ऑरम, ऑरम म्हणून Au देतो. सिल्वर अजेंटेट Ag देतो. असे खूप सारे एलिमेंट्स आहेत ज्यांचे नाव आपण काय केलेले आहे तर ज्यांचे सिम्बॉल्स जे आहेत आपण कशावरनं दिलेले आहेत तर ज्याचे सिम्बॉल्स आपण त्यांच्या लॅटिन नेम वरनं दिलेले आहेत. तिथं पॉइंट समजलं का? बघा ह्यामध्ये खूप सारे पॉइंट्स अजून आपल्याला एलिमेंट्स मध्ये डिस्कस करायचे आहेत. आपण वरवरचं एक इंट्रोडक्शन पार्ट बघतोय. 118 एलिमेंट्स आहेत ते पिरियोडिक टेबल मध्ये कसे प्लेस केले, कसं क्लासिफाय केले, काय केले किंवा काय नाही, मग त्याचे ॲटॉमिक ट्रेंड्स जे आपण 10वीला शिकलोय ते परत मी घेणार आहे. त्यामुळे इथं पर्यंत पहिला समजून घ्या, मग कंपाऊंड्स डिस्कस करते.
जसं आपण एलिमेंटचे क्लासिफाय केलं तसं आता कंपाऊंड कडे जाऊया. कंपाऊंडचं डेफिनेशन काय म्हटलंय? अ कंपाऊंड काय आहे? अ मॅटर. कंपाऊंड म्हणजे मॅटरच आहे, एक वस्तूच आहे ती. अ मॅटर विच इज मेड when टू और मोर, दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय होतात? कंबाईन होतात. आता इथे डिफरंट दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कंबाईन होतात, डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये कंबाईन होतात. पण कसे कंबाईन होतात? डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये कंबाईन होतात. मग कसे कंबाईन होतात? काय कंबाईन होतात बघा. इथं बघा की हा जो पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो कंपाऊंड मध्ये, कंपाऊंडचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो, कशाचा? कंपाऊंडचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कंबाईन होतील आणि जेव्हा तो कंपाऊंड फॉर्म होतो, तो जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो, तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कायम कोणत्या स्टेट मध्ये असतो? मॉलिक्यूल. कंपाऊंडचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल बघा, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कंबाईन झाले, डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये कंबाईन झाले, मग जो कंपाऊंड फॉर्म होतो त्या कंपाऊंडचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कायम काय असणार आहे? त्या कंपाऊंडचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कायम मॉलिक्यूलच असणार आहे. कोण असणार आहे? मॉलिक्यूल. पण मॉलिक्यूल ऑफ सेम टाइप ऑफ ॲटम नाही, तर मॉलिक्यूल ऑफ डिफरंट टाइप ऑफ ॲटम. कसला मिळणार आहे तुम्हाला? मॉलिक्यूल कसा मिळणार आहे? जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे, कंपाऊंडचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो तो मॉलिक्यूलच असतो. म्हणजे कंपाऊंडला जर तुम्ही डिवाइड करत गेला तर जो स्मॉलेस्ट पार्टिकल तिथे कन्सिडर केला जातो मॉलिक्यूलच कन्सिडर केला जातो, बट दॅट इज मॉलिक्यूल ऑफ डिफरंट टाइप ऑफ ॲटम. तो मॉलिक्यूल काय असतो? डिफरंट टाइप ऑफ ॲटम. मग ह्या पर्टिक्युलर डेफिनेशन प्रमाणे, कंपाऊंडच्या डेफिनेशन प्रमाणे आपण काय म्हटलं? अ मॅटर विच इज मेड अप ऑफ व्हेन टू और मोर डिफरंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कंबाईन. जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात ते ॲटम पण असू शकतात, मॉलिक्यूल पण असू शकतात. मग मॉलिक्यूल ऑफ सेम एलिमेंट पण असू शकतात, मॉलिक्यूल ऑफ डिफरंट एलिमेंट पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल, कार्बन इन द सॉलिड स्टेट, हा पर्टिक्युलर कार्बन एलिमेंटचा ॲटम फक्त कार्बन झाला, ठीक आहे. ऑक्सिजन इन द गॅशियस स्टेट, हा मॉलिक्यूल ऑफ काय झाला? सेम ॲटम झाला. जेव्हा हे 1:1 रेशो मध्ये कंबाईन होतात तेव्हा CO2 गॅशियस स्टेट मध्ये फॉर्म होते, कार्बन डायऑक्साइड फॉर्म होते, जो की कंपाऊंड आहे. आणि मी काय म्हटलं? जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे तो मॉलिक्यूल असणार आहे. कंपाऊंडचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असणार आहे? मॉलिक्यूल असणार आहे. अँड दॅट इज अ मॉलिक्यूल ऑफ डिफरंट टाइप ऑफ ॲटम. येस, यामध्ये कार्बन ही आहे आणि ऑक्सिजन ही आहे. कार्बन हा डिफरंट ॲटम आहे आणि ऑक्सिजन ही काय आहे? तर डिफरंट ॲटम. फॉर एक्झाम्पल, आता 2 टाइम्स हायड्रोजन इन द गॅशियस स्टेट plus O2 in the mixed state gaseous state gives what? 2H2O. म्हणजे water in which state? Gaseous. 2H2 plus O2 gives what? 2H2O means water. हा जो water form झालाय हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून फॉर्म झाला. That hydrogen and oxygen are the atoms of different element. They are not the atoms of the same element. ते सेम एलिमेंटचे ॲटम्स नाही आहेत, ते डिफरंट एलिमेंट्सचे ॲटम आहेत. पर्टिक्युलर हा जो कंपाऊंड फॉर्म झाला, हा कंपाऊंड कशापासून फॉर्म झाला? हायड्रोजन गॅस. म्हणजे हा H2 म्हणजे एलिमेंट आहे, O2 पण काय आहे? एलिमेंट आहे. का? इट इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. O2 जरी म्हटलं तर दोन्ही ॲटम ऑक्सिजन आहेत, H2 जरी म्हटलं तर दोन्ही ॲटम्स कोण आहेत? हायड्रोजनचे आहेत. मग हा H2 आणि O2 एका डेफिनेट प्रपोर्शन मध्ये म्हणजे 2:1 ह्या रेशो मध्ये जेव्हा कंबाईन झाला त्याचा वॉटर फॉर्म झाला. आणि हा वॉटर जो आहे हा कंपाऊंड आहे. आणि हा कंपाऊंडचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे ह्या कंपाऊंडला जर आपण डिवाइड करत गेलो तर आपल्याला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय आहे? त्याचा मॉलिक्यूल. म्हणजे कंपाऊंड कशाचे बनलेले असतात? मॉलिक्यूल्सचे बनलेले आहेत. पण मॉलिक्यूल्स कसे? तर डिफरंट टाइप ऑफ ॲटम. मॉलिक्यूल्स जे बनलेले असतात ते काय असतात? डिफरंट टाइप ऑफ ॲटमचे काय झालेले असतात? बनलेले असतात. आता इथे एक बघा काय सांगायचंय मला की जेव्हा कधीही एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एका डेफिनेट रेशो मध्ये फॉर्म होतात, कंबाईन होतात आणि जेव्हा नवीन सबस्टन्स फॉर्म होतो, न्यू सबस्टन्स म्हणजे जो कंपाऊंड, नवीन सबस्टन्स जेव्हा फॉर्म होतो,
जो कंपाऊंड फॉर्म होतो त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आणि त्या जो कंपाऊंड ज्यापासून बनलाय आणि तो कंपाऊंड ज्यापासून बनलाय त्याच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट असतात. टोटली काय असतात? डिफरंट. म्हणजे जेव्हा कधीही दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एका डेफिनेट प्रपोर्शन मध्ये कंबाईन होतात आणि कंपाऊंड फॉर्म करतात, तर त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज त्या एलिमेंट म्हणजे ज्यापासून तो फॉर्म झालाय ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेम प्रॉपर्टीज या कंपाऊंड मध्ये दिसत नाहीत. दी प्रॉपर्टीज आर चेंज्ड when a new substance is obtained. बघा मी काय म्हणते, when a new substance, जेव्हा एक नवीन सबस्टन्स ऑब्टेन होतो, when a new substance is obtained, when a new substance is obtained by combining two or more different type of what? Of constituent particle. Two or more different type of what? Constituent particles. बघा मी काय म्हटलं, जेव्हा नवीन सबस्टन्स मिळतो, when a new substance is obtained by combining two or more different type of constituent particle, the new substance has properties totally different. जर नवीन सबस्टन्स असतो, the new substance has properties totally different from which it is obtained. From which it is obtained. म्हणजे ज्यापासून तो बनलेला आहे त्यापासून त्याच्या प्रॉपर्टीज सेम राहत नाही. फॉर एक्झाम्पल आता एक म्हटलं तर कार्बन, ह्याचा कार्बन म्हणजे कोळसा कन्सिडर करा. कोळशाची आग लागते, कोळशाचं काय लागतंय? आग लागते. आणि ऑक्सिजन काय करतं? त्या आगला वाढवतो, सपोर्ट करतो कंबशनला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, कार्बन हा काय आहे? कंबस्टिबल आहे. कार्बन कंबस्टिबल आहे आणि ऑक्सिजन काय करतो? सपोर्ट्स कंबशन. म्हणजे आग लागण्यासाठी, पुढे आग वाढवण्यासाठी मदत करतो. आपल्या आजूबाजू येतात, एक आग लावतो आणि एक आग वाढवत असतो. हा, मग काय झालं की जेव्हा कार्बन आणि ऑक्सिजन 1:1 रेशो मध्ये कंबाईन फॉर्म झाले आणि कार्बन डायऑक्साइड फॉर्म झाला. ठीक आहे, पण कार्बन हा कसा आहे? कंबस्टिबल आहे. ह्याची प्रॉपर्टी कंबस्टिबल आहे म्हणजे आग लागते त्याची आरामात. आणि ऑक्सिजन काय करतो? आगला वाढवतो. पण जो CO2 फॉर्म होतो ना, तो आगला विझवतो. इट्स अ फायर एक्सटिंग्विशर. त्याला फायर एक्सटिंग्विशर मध्ये वापरतो. सिमिलरली हायड्रोजन गॅस कंबस्टिबल आहे, ऑक्सिजन कंबशनला मदत करतं. पण जेव्हा 2:1 रेशो मध्ये वॉटर फॉर्म होतो, हा जो वॉटर आहे हा आग मुझवण्यासाठी काय करतो? मदत करतो. म्हणजे हा आग मुझवतो आणि ही आग लावतो आणि हा आग वाढवण्यासाठी मदत करतो. सांगायचं काय आहे की ज्यापासूनही तुमचा कंपाऊंड फॉर्म झालेला आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आहेत तशा कंपाऊंड स्टेट मध्ये राहत नाही. ह्या दोन सबस्टन्स पासून तुमचा कंपाऊंड फॉर्म झाला, पण ह्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या टोटली कंपाऊंड स्टेट मध्ये काय झाल्या? चेंज झाला. मीन्स व्हेनेवर a compound is obtained from different substances, the properties of different substances vanishes. म्हणजे ती प्रॉपर्टी निघून जाते आणि नवीन प्रॉपर्टीज ऑब्टेन होतात. जो कंपाऊंड असतो त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात? तर नवीन प्रॉपर्टीज काय होतात? तर ऑब्टेन. मी जे सांगते ते लक्षात येते का? बघा, पर्टिक्युलरली हा एक पॉइंट लक्षात घ्या की जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, कंपाऊंड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट ॲटम असतात. काय असतात? मॉलिक्युल्स ऑफ काय असतात? डिफरंट ॲटम असतात. आणि मी म्हटलं की जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हटलं, मग इथे मी दोनच घेतले. बघा, कार्बन ऑक्सिजन 2 डिफरंट टाईप आहेत, हायड्रोजन ऑक्सिजन 2 डिफरंट टाईप आहेत. एका डेफिनेट रेशो मध्ये कंबाईन झाले, 1:1 2:1 कंबाईन झाले, कंपाऊंड फॉर्म झाला
ह्या कंपाऊंडचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मॉलिक्यूल आहे, ह्या कंपाऊंडचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मॉलिक्यूल आहे. पण जे काही पर्टिक्युलर सबस्टन्सेस आहेत जे ह्या कार्बन डायऑक्साईड फॉर्म होण्यासाठी मदत करतात त्यांच्या प्रॉपर्टीज आणि फॉर्म झालेल्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज बघितल्या तर ते टोटली डिफरंट असतात. मीन्स इट लुजेस इट्स आयडेंटिटी व्हेन कंपाऊंड इज फॉर्म. एकदा नवीन कंपाऊंड फॉर्म झाला, नवीन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज नवीन, मागच्या प्रॉपर्टीज तो काय करतो, विसरतो. पर कंपाऊंडचं एक्झाम्पल घेते. N2 plus 3H2 gives what 2NH3 अमोनिया गॅस. बघा नायट्रोजन 1 आणि हायड्रोजन 3 म्हणजे 1:3 रेशो मध्ये जेव्हा कंबाईन होतो नायट्रोजन आणि हायड्रोजन तर अमोनिया फॉर्म होतो. काय फॉर्म होतं, अमोनिया फॉर्म होतं. मग ज्या काही नायट्रोजनच्या प्रॉपर्टी आहेत किंवा हायड्रोजनच्या प्रॉपर्टी आहेत त्या सेम प्रॉपर्टी अमोनियाच्या नसतात. अमोनियाच्या प्रॉपर्टी टोटली काय असतात, वेगळ्या असतात ज्यापासून फॉर्म झालाय त्यापासून. मग मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स आहेत. कंपाऊंड्स काय आहेत, मिलियन्स आहेत. मग आता मी तुम्हाला हे सोपे सोपे सांगितले. आता तुम्ही जर म्हणताय H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड हा पण कंपाऊंडच आहे. मिथेन CH4 हा पण काय आहे, कंपाऊंडच आहे. पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट हा पण कंपाऊंडच आहे. KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट कंपाऊंडच आहे. मिलियन्स ऑफ कंपाऊंड आहेत. किती कंपाऊंड्स आहेत, मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स आहेत जे फॉर्म झाले. एक किंवा एकपेक्षा जास्त कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एका डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये काय झाले, कंबाईन झाले. आणि ज्यापासून तो फॉर्म झालाय त्याच्या प्रॉपर्टीज आणि जो कंपाऊंड फॉर्म झालाय त्याच्या प्रॉपर्टीज टोटली काय असतात, डिफरंट असतात. मीन्स when a compound is formed, the compound's properties are totally different from the substances where they are obtained. आता जसं आपण एलिमेंटला क्लासिफाय करतो, किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो, मेटल्स आणि नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स. एलिमेंट्सला आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय केलं, 3 टाइप मध्ये, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स. तसं आपण कंपाऊंड्सला पण काय करू शकतो तर क्लासिफाय करू शकतो. तसंच आपण कंपाऊंड्सला पण काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. मग सांगू शकता का रे कंपाऊंड्सला आपण कसं क्लासिफाय करत असेल, कंपाऊंड्सला आपण कसं क्लासिफाय करत असेल, काय असतील कंपाऊंडचे टाइप कोणते असतील रे बाळांनो. व्हॉट मस्ट बी द टाइप ऑफ कंपाऊंड्स, कोणते टाइप्स असतील कंपाऊंडचे. कंपाऊंड्स आर क्लासिफाइड मेनली इन 2 टाइप्स. कंपाऊंड्स हे मेनली किती टाइप मध्ये क्लासिफाय केले जातात तर 2 टाइप मध्ये क्लासिफाय केले जातात. कोणते 2 टाइप, ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऐकलाय ना, ऑर्गॅनिक कंपाऊंड. कसला कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड inorganic compound. Compounds are mainly classified further into 2 types, that is organic compounds and next one is inorganic. Inorganic आता जे कंपाऊंड्स आपण क्लासिफाय केलं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड, हे कसं क्लासिफाय केलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड, द कंपाऊंड विच कंटेन CH बॉन्ड. आता तुम्ही हायड्रोकार्बन्स हा शिकलाय पाठ, परत शिकायचं आहे, मग परत स्टार्टिंग पासून बघा. द कंपाऊंड विच कंटेन, कोणता बॉन्ड, द कंपाऊंड विच कंटेन CH बॉन्ड. CH बॉन्ड म्हणजे हायड्रोकार्बनचा बॉन्ड, कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड. ज्या कोणत्या कंपाऊंड्स मध्ये CH बॉन्ड आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. मग कोण आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, अल्केन, अल्कीन, अल्कोहोल्स, फिनॉल्स, अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक एसिड्स, हॅलाइड्स, अमाइन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. And बघा, organic compounds are those compounds which contain which bond, CH bond. The compounds which contain CH bonds are called as organic compounds. Now these organic compounds are what, alkane, alkene, alkynes, they all contain CH bond. They are having a big family.
अर्थ वरती जर आपण कन्सिडर केलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड किती आहे? अबाउट 2 मिलियन. 2 मिलियन पेक्षाही जास्त काय आहे तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड आहे. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे द कंपाऊंड्स विच डज नॉट कंटेन CH बॉन्ड. असे कंपाऊंड्स ज्यामध्ये कोणता बॉन्ड नसतो? CH बॉन्ड नसतो. डज नॉट कंटेन CH बॉन्ड. ज्यामध्ये कोणता बॉन्ड नाही आहे? CH बॉन्ड नाही. मग CH बॉन्ड नसणारे कोणते आहेत रे? खूप सारे. जे ज्या कोणत्याही कंपाऊंड मध्ये CH बॉन्ड नाहीत ना ते सगळे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. आता ह्यात इथे देताना थोडे देते सॉल्ट, सगळे सॉल्ट्स NaCl, KCl, ऍसिड HCl, H2SO4, HNO3, HCO3, पोटॅशियम परमॅंगनेट्स, फॅमिली इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सची फॅमिली KMNO4 आणि कोणतं? कार्बोनेट CaCO3, K2CO3 एक्सेट्रा. पण एक लक्षात घ्या की इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पेक्षाही जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. जेवढे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यापेक्षा जास्त कोणते कंपाऊंड्स आहेत तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. त्यापेक्षा जास्त कोणते कंपाऊंड्स आहेत तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. लक्षात घ्या की जेवढे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यापेक्षा जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. Mainly, see, the compound is mainly classified into two types: organic compounds and inorganic compounds. Organic compounds म्हणजे असे compounds ज्यामध्ये CH बॉन्ड आहे आणि inorganic compounds म्हणजे असे compounds ज्यामध्ये CH बॉन्ड नाही आहे. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स खूप जास्त आहेत. नॉर्मली काय होतं बघा की कंपाऊंड्स आपण नॉर्मली स्टार्टिंगला एकच होते, असं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक नव्हतं. पण जसं रिसर्च वाढत गेलं तसं जे CH बॉन्ड असणारे कंपाऊंड्स आहेत ते CH बॉन्ड नसणाऱ्यापेक्षा खूप जास्त झाले. 2 मिलियन. बाळा 2 मिलियन म्हणजे काउंट करा की रे. युनिट टेन्स 100,000 10,000 100,000 मिलियन. मिलियन म्हणजे बघा किती झिरो आले हे पुढे. 1 2 3 4 5 6 म्हणजे 20 लाख पेक्षाही जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पेक्षाही कमी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. मग म्हणजे काय म्हणतात इझी अभ्यासासाठी इझी होण्यासाठी मग आपण काय केलं? CH बॉन्ड असणारे वेगळे कंपाऊंड्स आणि CH बॉन्ड नसणारे वेगळे कंपाऊंड्स असं आपण क्लासिफाय. आता जे आपण स्टडी करतोय ना बाळांनो केमिस्ट्री, त्या केमिस्ट्रीला आपण 4 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. 4 मेन ब्रांचेस. खूप सारे ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीचे पण 4 मेन ब्रांचेस ज्यामध्ये सबस्टिट्यूट्स पण येतात. फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री. हे 4 ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीचे जे मेन आहेत. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री आहे त्यामध्ये आपण सगळे लॉ थेरीज ऍप्लिकेशन्स बघतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडची केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन डिटेल मध्ये स्टडी करतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंडची केमिस्ट्री म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन मग त्याचे ऍप्लिकेशन्स. एनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे आपण शोधतो नवीन आणि काय मिळू शकतो का. इथपर्यंत समजलं का बघा. हा एवढा पार्ट समजला का बघा कंपाऊंड्स बद्दल. कंपाऊंड्स काय? जेव्हा ज्यापासून कंपाऊंड फॉर्म झालेले असतात त्याच्या प्रॉपर्टीज आणि जो कंपाऊंड फॉर्म झालेला असतो त्याच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट असतात. आणि कंपाऊंडचा जो स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तो मॉलिक्यूल असतो आणि तो मॉलिक्यूल डिफरंट टाइप ऑफ ऍटम असतो. आणि जे कंपाऊंड आहेत ते मेनली 2 टाइप मध्ये क्लासिफाय केले, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यामध्ये CH बॉन्ड आहेत आणि ते 2 मिलियन पेक्षाही जास्त आहेत. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड नाही आहे. आणि बाळांनो एक लक्षात घ्या की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पेक्षा खूप कमी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. 2 मिलियन पेक्षा कमीच आहे. सो देयर वॉज अ नीड टू सेपरेट. आपण स्वतः कन्सिडर केलं वी आर मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑल्सो अँड वी आर मिक्सचर ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑल्सो.
सो आपण जसं जसं स्टडी करत जाऊ तसं मी तुम्हाला परत इन डिटेल मध्ये काय करते एक्सप्लेन करते. प्युअर सबस्टन्सेसचा पार्ट समजला का? डेफिनेट प्रपोर्शन होता कंपाऊंडसाठी 1:3, 1:2, 2:3, 2:4. ओके, हा प्युअर सबस्टन्सेसचा पार्ट, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स हा समजलाय का? बघा, काय डाऊट्स असतील तर ग्रुपवरती डायरेक्टली मला मेसेज टाका, मी तुम्हाला पटकन रिप्लाय देते तुमचे जे काही क्वेरीज असतील ते. मिक्सचरचं क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हां, त्या स्टेप बाय स्टेप जाऊया आपण, सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये डिस्कस करूया. मगच आपल्याला 11 पण इझी जाईल आणि 12 पण इझी जाईल. ओके.